श्री गुरुचरित्र अध्याय 40. श्री गणेशाय नमः. सिद्ध मने नामधारका अपूर्ण वर्तले आणि कैका वृक्ष झाला काष्ट शुष्का विचित्र कथा ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु आला एक कुष्टी विप्रू आपस्तंभ गार्ग्य कोत्रू नाम तया नरहरी. येऊनिया श्री गुरुमूर्तीसी नमन करी भक्तीसी करी स्तोत्र बहुवसी कर संपुट जोडोनिया. जय जया गुरुमूर्ती ऐकोनी आलो तुझी कीर्ती भक्त वत्सला परमज्योती परमपुरुषा जगद्गुरु. आपण जन्मोनी संसारी व्रता झालो दगडापरी निंदा करीती द्विजवरी कुष्टी मनोनी स्वामिया. वाचिला वेद यजुर शाखा निंदा करीतो माते लोका ब्रह्मणार्थ न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया. प्रातकाळी उठोनी लोक न पाहती आपले मुख तेने माते होते दुःख जन्मपुरे आता मज. आता धरुनी निर्धारू आलो स्वामी जगद्गुरु तुझी कृपा न होय जरी प्राण आपला त्याजीन. श्री गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी केले होते बहुवशी म्हणून कुष्टी झालासी तू. आता सांगेन ते करी तुझे पाप जाईल दुरी होशील दिव्य शरीरी एको भावे आचरावे. इतुकिया अवसरी काष्ट एक औदुंबरी शुष्क होते वर्षचारी घेऊन आले सपर्णासी. तव देखिले श्री गुरुमूर्तीसी तया विप्रा निरोप देती एको भावे करुणी चित्ती घेगा काष्ट झडकरी. काष्ट घेऊनी संगमासी त्वरित जावे भावेसी संगमनात पूर्व दिशी भीमातिरी रोविपा. तुवा जाऊनी संगमात स्नान करुणी यावे त्वरित पूजा करुणी अश्वत्थ पुनरपी जावे स्नानासी. हाती धरुनी कलश दोनी आणि उदक तत्क्षणी शुष्क काष्टा वेळ तिनी स्थपन न करी का मनोभावे. जया दिवसी काष्टासी परणे येतील सजीवेसी पाप गेले तुझे दोषी अंग तुझे होईल बरवे. काष्ट घेऊनी डोईवरी गेला तो भीमातिरी संगमेश्वरा समोरी रोविता झाला द्विजवरी. जे निरीती श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरितसे एक चित्ती भक्तिभावे करोनिया. येणे परी 7 दिवस द्विज केले उपवास तया काष्टासी दोन्ही कलश भरोनी घाली वेळोवेळी. देखोनी म्हणत सकळी जन तया विप्रा बोलावोन सांगता ते विवंचन श्री गुरु निरोपलक्षण. नसेल निष्कृती तुझी या पापा म्हणून दिदले काष्ट बापा वाया कष्ट करीतसी कापा तू ते श्री गुरुशी निरोपिले. ऐकून तयाचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्य मज कामधेनू अन्यथा केवी होईल. माझे मनी निर्धारू असत्य नवे वाक्य गुरु प्राण वेचीन चरचराचरू गुरुवाक्य मज करणे. एके दिवशी श्री गुरुमूर्तीसी सांगती शिष्य परियेसी स्वामींनी निरोपिले द्विजासी शुष्क काष्टा भजी मनोनी. किती रीती आम्ही त्यासी विनविले त्याच्या हितासी वाया काग कष्टसी मूर्खपणे म्हणोनी. निर्धार करुणी मानसी सेवा करीतो काष्टासी झाले 7 उपवासी उदक मुखे घेत नाही. ऐकोनी शिष्याचे वचन निरोप देती श्री गुरु आपण जैसा भाव अंतकरण तैसी सिद्धी पावेल. या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सुत ऋषीश्वराशी स्कंद पुराणी परियेसा. सुत म्हणे ऋषीश्वरांशी गुरुभक्ती असे विशेषी तारावया संसारासी आणि नाही पदार्थ. अयोग्य अथवा ज्ञानवंत म्हणून न पाहावा अंत गुरुत्रयमूर्ती म्हणी ध्यात सेवा करणे भक्तिभावे. दृढ भक्ती असे जयापाशी सर्व धर्म साधती तयासी संदेह न धरावा मानसी एक चित्ते भजावे. पूर्वी पांचाळ नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक पुत्र नाम तया धनंजय. एके दिवशी राजपुत्र गेला पारधी अरण्यात तेथे नसती मनुष्य मात्र उदक वर्जित स्थळासी. राजपुत्र तृषाकांत हिंडतसे अरण्यात सवे होता शबरदूत श्रमोनिया परियेसा. श्रमोनिया शबरदूत हिंडत होता राणात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय. भिन्न लिंग तया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी म्हणे लिंग बरवे असे. शबर म्हणे राजदूता माझे मनी ऐसी आरता
लिंग पूजा करणे नित्य म्हणून घेतले परियेसा. राजपुत्र म्हणे त्यासी न्यावे पाषाण लिंग घरासी. पूजा करावी शुचिसी पत्र पुष्पे अर्चोनिया. तुम्ही दंपती दोघे जण मनपूर्वक पूजा करणे हेची लिंग गिरिजार म्हणून मनी निर्धारी पा. नाना परी पुष्प जाती आणाव्या तुम्ही शिवाप्रती. धूप दीप विधान रीती नैवेद्य द्यावे भस्म जाण. भस्म असेल जे स्मशानी आणावे तुवा प्रतिदिनी. द्यावा नैवेद्य सुमणी प्रसाद आपण भक्षावा. येणे परी राजकुमारू तया शबरा झाला गुरु. विश्वास केला निर्धारू शबरे आपुले मनात. क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी. एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची. हिंडोनी पाहे गावोगावी चिताभस्म न मिळे काही. येणे परी 7 गावी हिंडोनी आला तो घरासी. चिंता बहु शबरासी पुसता झाला स्त्रियेसी. काय करू म्हणे तिसी प्राणा फुला त्याजी म्हणे. जैसे गुरुनी निरोपिले तैसे नैवेद्य पाहिजे दिल्वे. नाही तरी व्रता झाले शिवपूजन परियेसा. ऐकोनी पतीचे वचन बोले शबरी हसून. चिंता करिता किंकारण चिता भस्म देईन मी. मज घालूनी ग्रहात अग्नी लावा तुम्ही त्वरित. काष्टे असती बहुत धन होईल आपणासी. तेची भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी. व्रतभंग न करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे. कधीतरी शरीरासी नाशासे परियेसी. ऐसे कार्य कारणासी देहा फुला समर्पिन. ऐकोनी स्त्रियेचे वचन शबर झाला खेदे खिन्न. प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घेऊ म्हणतसे. ऐकोनी पतीचे वचन विनवितसे ते अंगणा. कैसे तुमच्या वासे ज्ञान मिथ्यानो हे बोलतसा. संदेह सोडून आपणासी दहन करी वेगेसी. आपण होऊनी संतोषी निरोप देते परियेसा. ऐसे नाना परीपतीसी बोधी शबरी परियेसी. घरात जाऊनी पतीसी म्हणे अग्नी लावी आता. संतोषोनी तो शबर बांधिता झाला घराचे द्वार. अग्नी लाविता थोर लागली ज्वाळा धुरंदर. दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी. पूजा करुनी शिवासी नैवेद्य दिदला अवधारा. पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवशी. स्त्रियेसी वदिले म्हणून ऐसी स्मरण नाही तयासी. नित्य पूजा करून प्रसाद हाती घेऊन आपले स्त्रियस बोलावून देत होता शबर तो. तया दिवशी तेणे परी आपले स्त्रिये ते पाचारी. कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसी. तेची शबरी येऊनी उभी ठेली हास्यवदनी. घेतला नैवेद्य मागोणी घेऊन गेली घरात. बोलावूनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी. दहन केले मी तुझसी पुनरपी केवी आलीस तू. शबरी सांगे पतीसी आठवण आपणा आहे ऐसी. अग्नी लाविता घरासी निद्रिस्ता आपण झाले देखा. महाशिते पीडित आपण होते निद्रिस्त. तुमचे बोल ऐकत उठून आले म्हणतसे. हे होईल ईश्वर करणी प्रसन्न झाला शूलपाणी. ऐसे म्हणता तत्क्षणी निज स्वरूपे उभा ठेला. नमन करीत लोटांगणी दाहोनी लागती दोघे चरणी. प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणतसे. इह सौख्य संसारी राज्य दिले धुरंधरी. गती झाली त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास. म्हणून श्री गुरु शिष्यासी सांगते झाले परियेसी. विश्वासे करोनी द्विजहर्षी शुष्क काष्ट सेवितसे. जैसा भाव तैसी सिद्धी होईल सत्य त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी. जाऊनी करीती अनुष्ठाना पहावया येती त्या ब्राह्मणा. देखोनी त्याच्या अंतकरणा प्रसन्न झाले ते वेळी. हाती होता कमंडळ भरले सदा गंगाजळ. उचलोनिया कर कमळे घालिती उदक काष्टासी. तत्क्षणी काष्टासी पल्लव आले परियेसी. औदुंबर वृक्ष ऐसे दिसतसे समजताते. जैसा चिंतामणी स्पर्श होता लोखंड होय कांचनता. तैसा श्री गुरु सुधा स्पर्शता काष्ट झाला वृक्ष देखा. काष्ट दिसे औदुंबर सुदेही झाला तो विप्र. विप्र दिसे सुवर्ण देही नर जैसे कुष्ट तत्काळी. मग निघाले मठासी समस्त शिष्य द्विजांसरसी. ग्राम लोकानंदेसी घेऊन येती आरतिया. तया विप्रा बोलावणी श्री गुरु म्हणती संतोषोनी. कन्या पुत्र धन गोधनी तुझी संतती वाढेल.
तुझे नाम जोगेश्वर म्हणून ठेवले निर्धार. समस्त शिष्यामध्ये थोर तुझी आमचा भक्त जाण. जैसे श्री गुरुनी निरोपिले तयापरी त्यासी जहाले. म्हणून या सिद्धे सांगितले नामधारक शिष्याश्री. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उत्पाखणे सिद्धनामधारक संवादे शुष्क काष्ठ संजीवन नाम चत्वारिशतत्तमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.